खरात प्रकरणामध्ये बळीचा बकरा बनवलं जातंय. दीपक केसरकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर आरोप केलेला आहे. तो राग खरात प्रकरणामध्ये काढला जातोय. षडयंत्रामागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे. दंगली घडवण्याचा डाव हाणून पाडला. अशोक खरात प्रकरणात आपला बळीचा बकरा बनवला जात असल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी केलेला आहे. टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या मुलाखतीमध्ये दीपक केसरकरांनी खरात प्रकरणात झालेल्या आरोपांमागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असल्याचा आरोप केलाय. जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्यामध्ये दंगली घडवण्याचा डाव होता असा आरोप त्यांनी केलाय. गुवाहाटी प्रकरणात आपण एकनाथ शिंदेंची बाजू भक्कमपणे मांडली. त्याचा बदला घेण्याचा उद्धव ठाकरे गटाचा प्रयत्न असल्याचा आरोपही केसरकरांनी केलेला आहे. तुम्ही मगाशी एक गोष्ट म्हणालात की हा सगळा राजकारण आहे असं तुम्ही मगाशी म्हणत होतात की हे बदनामीचं षडयंत्र कोण आहे याच्या मागे? आपल्याला उभाटा आहे उघडपणे, कारण उभाटाचीच लोक हे स्टेटमेंट करतात आणि त्यांचेच लोक फॅक्ट म्हणतात. त्याने कसली फॅक्ट? एकट्याचं नाव नाही घेतलं ना, त्यात रुपाली चाकणकरांचाही त्यात नाव घेतलंय. रुपाली ठोंबरे म्हणतात त्याच्यावर, त्यात राष्ट्रवादीच्या तुमच्या मित्र पक्षाच्या आहेत त्या. नाही, हे बघा, मला एक सांगायचं की रुपाली चाकणकरांचा आणि माझा संबंध काय? रुपाली मी काय तिथं ट्रस्टी आहे का? माझंच एकट्याचं नाव का घेतलं जातं? 39 आमदार जाऊन आले, मग त्यांचं नाव का घेतलं जात नाही? 9-10 मंत्री जाऊन आले. तुम्ही वारंवार म्हणतात 39 आमदार आहेत. कोण आहेत 39 आमदार आहे? नाही, ते फ्लोर ऑफ द हाऊसवर सांगितलं की पेपरला जे छापून आलं त्याच्यामधून मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे आहेत, विरोधी पक्षाचे आहेत, सर्वच लोक मंदिरात जात असतील, त्यानिमित्ताने ओळख झाली असेल, पण त्यांच्यावर फोटो ते 38 सोडून एकटे 39 हवे केसरकरच का? म्हणजे असा हा वारंवार प्रश्न हे पडतो. व्हिक्टिमायझेशन आहे, पण क्लिअर कट व्हिक्टिमायझेशन. कारण मी त्यांना पराभूत केलं आसामच्या प्रकरणामध्ये. माझ्या बोलण्याने ते पराभूत झाले. त्यांना काय दुसऱ्या कोणी काय केलेलं नाही. मी एकटाच बाजू मांडत होतो आणि शेवटी माझी बाजू सत्य ठरली. ती महाराष्ट्राला पटली, म्हणून महाराष्ट्रातली जनता आमच्यावर उभी राहिली. मी एकमेव आहे का की जो तिथं जातो? इथं कुठेतरी व्हिक्टिमाइज करण्याचा प्रयत्न केला जातो, हे लक्षात घेतलं पाहिजे. मी जो रोल आसाममधून केला की शिवसेनेला म्हणजे उबाठाला महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या होत्या, लोकांमध्ये असंतोष निर्माण करायचा होता, कारण त्यांना खरी बाजू जी एकनाथ शिंदे साहेबांची आहे ती माहिती नव्हती. ही माहिती मी लोकांसमोर नेल्यानंतर आपोआप ते सर्व प्रकरण शांत झालं आणि महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची गडबड झाली नाही. ही वस्तुस्थिती आहे. तो राग अर्थात संजय राऊतांच्या मनामध्ये असेल किंवा त्यांच्या महिला